नमस्कार मंडळी, राम राम. तर कसे आहात? मस्त ना? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आहे गौरी पूजना दिवशीचा. तर ही दारामध्ये पैठणीची रांगोळी माझ्या मुलीने काढली. ही रांगोळी मी काढली, आरास मी केली आहे, म्हणजे सर्वांनी मिळून. आणि इथं आपल्या ह्या गौराई आहेत दोन, इथं गणपती बाप्पा आहेत. तर मस्त अशी सजावट केलेली होती. यावर्षी थोडंसं वेगळं केलेलं होतं. इथे सगळे खाद्यपदार्थ वगैरे ठेवलेले आहेत, बघू शकता. असं साधं सिंपल असंच डेकोरेशन आहे, पण तरीसुद्धा एकदम छान दिसतंय. मध्ये इथं कलश ठेवलेला आहे मी, पाण्याने भरलेलं. त्याच्यावरती नारळ, आंब्याचा ढाळा वगैरे आहे. तर या काकी आलेल्या आहेत. मी किचनमध्ये होती. माझं इथं किचनमध्ये माझा स्वयंपाक बनवून झाला होता. मी साडी चेंज करत होती तेव्हा ह्या काकी आलेल्या होत्या. तर ह्या कशा 12 वाजता आलेल्या होत्या. म्हटलं तर तयारी करून घ्यावी, कारण सकाळपासून म्हणजे जी साडी नेसलेली होती ती थोडीफार खराब झाली होती. स्वयंपाक वगैरे बनवला होता, कारण इथं पुरणपोळ्यांचा स्वयंपाक होता. म्हणून म्हटलं नंतर मग फायनल दुसरी नेसावी. तर त्याच्यासाठी मी नंतर दुसरी नेसून घेतली. त्याची मी करत होती, तोपर्यंत ही आल्या. तर त्या म्हणाल्या ठीक आहे, तू कर तुझी तयारी, मी इथं आपली गौरी पूजन करते. म्हणून त्या काकी गौरी पूजन करत होत्या. तर इथं हा कोकणी लोकांचा सण खूप मोठा असतो. खरं तर त्यांचा वौसा वगैरे असतो. आणि कोकणामध्ये आपल्याला तर माहितीच आहे, किती लोक म्हणजे गेलेले असतात दरवर्षी कोकणामध्ये गणपतीसाठी. तर त्यांचा हा खूप मोठा सण असतो, होळी आणि हा गणपती. तर ज्यांना जाणं शक्य होत नाही किंवा जे जात नाही ते असं शेजापाजारी ज्यांच्याकडे गौराया असतात तिथं जातात. कोण कोण महालक्ष्मीसुद्धा म्हणतं. आमच्याकडे तर गौरायाच म्हटलं जातं. तिथं समोर दिसते मी, तर ओटी भरलेली आहे गौराईंची आमच्या. तर प्रत्येकांची पद्धत थोडीफार वेगळी असते, बोलण्याचं सुद्धा असं असतं. तर प्रत्येक ठिकाणी थोडंफार वेगळं. कोणाकोणाकडे 16 भाज्या वगैरे ते सगळा प्रकार असतो. तसं आमच्याकडे वगैरे नसतं. आमच्याकडे पुरणपोळ्या, भात, आमटी, म्हणजे जे काय आपलं असतं पुरणपोळ्याच्या जोडीला, पापड वगैरे, ते सगळा प्रकार असतो. आणि खाण्यामध्ये तुम्ही कितीही प्रकार ठेवू शकता. तर मी इथं आपल्याला जेवढं जमेल तेवढे ठेवलेले आहेत. माझ्याकडे जेवढ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या. थोडंफार इथं डेकोरेशन करून घेतलं. आता काय सगळीकडे बदललेले आहेत पद्धती थोड्याफार. आणि आजकाल कसं ऑनलाईन सगळं बघून सगळेच जण बदलत गेलेत. थोडंफार सगळं चेंजेस झाले म्हणायला हरकत नाही. तर बरेच लोक येतात खरं तर या दिवशी, पूजनाच्या दिवशी. ह्या कसं खूप वर्षापासून येतात आमच्याकडे, असे बरेच जण आहेत. आता जेवढ्यांचं शक्य झालं आहे ना शूट घ्यायचं, तेवढ्यांचं मी घेतलेलं आहे. काय कायांचं घेतलाच नाही आहे, कारण ते लक्षातच आलं नाही शूट घ्यायचं आहे ते. आणि मग इथं माझं नैवेद्य दाखवायचा बाकी होता, तोपर्यंत ते आल्या, मी त्यांनी करून घेतलं. त्याच्यानंतर मग मी केळीच्या पानावरती नैवेद्य वगैरे ठेवला होता. म्हटलं अगोदर तयारी करून घेतली, कारण मग कसं सगळेजण येत राहतात आणि मग आपण व्यवस्थित तयारी नाही केली तर कशाला. म्हणून म्हटलं आपलं एकच जण आल्यात तोपर्यंत तयारी पण होईल. आणि हे आपलं नैवेद्यसुद्धा दाखवतील, कारण 12:15 वगैरे झाले होते. सकाळची आरती पण झालेली, कारण मिस्टर ऑफिसला गेले होते. तर त्यांनी मग सकाळी 10 वाजताच आरती करून घेतली होती. आणि मग बाकीचं जे काय होतं ना नैवेद्याचं, ते सगळं मी नंतर मागून बनवलं. कारण हे रांगोळी वगैरे काढायला मला थोडाफार वेळ लागला होता. आणि हे सजवायला थोडंसं इकडचं सगळं स्वच्छ आवरून पुसून वगैरे घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडासा टाईम गेला. आणि म्हणून मग त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक बनवला. मग इथं बघा मी तयारी करून आता आली, तर दुसऱ्या काकी आलेल्या आहेत वाटतं, त्यांच्याशी मी बोलते. तिथं माझ्या मैत्रिणी आहेत. हां, आणि त्यांची ही मुलं आहेत. इथे आतमध्ये खेळत आहेत मुलं. नंतर ह्या दुसऱ्या काकी आलेल्या आहेत. ते असे सगळेच जण येऊन जातात. प्रत्येकजण ते त्यांचं वाण देतात. त्यांच्याकडे ते वंशाला वाण असतं ना, ते इथं बघा मुलं आतमध्ये जेवत आहेत. इथं भात, आमटी आहे, पुरणपोळ्या आहेत आणि तूप आहे. इथं बघा भात. त्यांना म्हटलं, मुलांना म्हटलं तुम्ही जेवून घ्या. मग ह्या शेजारच्या काकी आहेत, त्या तिघीजणी, मग त्या पण आल्या होत्या. त्यांचा पण मग वौसा वगैरे होता. हे सगळं झाल्याच्या नंतर मग नंतर खूप उशिराने मी जेवली, कारण मग असे सगळे येत राहतात आणि मग जेवायला बसलं की मग उठावं लागतं. मग त्याच्यासाठी थोडं लेटच जेवली मी. इथं कसं हे तिघींचं होतं, मग तिघींचा थोडासा वेळ लागला करायला त्यांना. नंतर त्यांचे फोटो वगैरे पण काढले. थोडंसं कोल्ड्रिंक वगैरे दिलं, कारण गरम पण होत होतं आणि ऊन नव्हतं तरीसुद्धा गरम होत होतं आणि पाऊस काय येत नव्हता.
त्यांचे 1-2 फोटो काढा म्हणाले. व त्यांचा व्हिडिओ वगैरे घेतला, फोटो वगैरे काढले. नंतर हे शेवटी हे दादा आणि या ताई उशिरा आल्या होत्या. नाहीतर हे खूप, यांची फॅमिली खूप मोठी आहे, बरेच जण येतात, पण ते काय आलेच नव्हते. हे दोघंच आले आणि हे उशिरा आले होते. मग यांच्या घरी पण पूजा वगैरे होती. त्यांनी सांगितलं होतं या, पण लक्षातच राहिलं नाही माझ्या. आणि माझं जाणं काय शक्यच नव्हतं आणि मी विसरून गेली. संध्याकाळी बघा ही माझी मैत्रीण आली होती. इथं ह्या संध्याकाळी 7-7:30ला आल्या दोघीजणी. मग यांनी पण नैवेद्य वगैरे आणला होता, म्हणजे देवीला ओटी वगैरे असं सगळं आणलं होतं त्यांनी. दोघींनी पण देवीची ओटी वगैरे भरली. आणि नंतर मग ह्या दोघीजणी दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी गेल्या. तोपर्यंत मी घरामध्ये जेवण बनवलं. संध्याकाळी मी मिसळ बनवलेली होती. मी शूट घेतलं आहे, काय घेतलेत काय नाही घेतलेत, कारण वेळ पण मिळत नव्हता. त्याच्यामुळे ते राहूनच गेले. खरं तर मला वाटत नाही मी घेतला आहे शूट. पण मी मिसळ पाव बनवला होता इथं मुलांसाठी. तर ह्या दोघी तिकडे जाऊन आल्या दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी. तिच्या घरी पण गणपती आहे. तोपर्यंत मी इथं नैवेद्य वगैरे घरातलं सगळं आवरून घेतलं. आणि मग आरतीच्या वेळेला ह्या दोघींना पुन्हा फोन केला. मग त्या दोघी आल्या, मग आरती वगैरे घेतली. नंतर इथे बघा संध्याकाळी इथं मला वाटतं 11 वाजलेले आहेत. आणि मग 11 वाजता इथं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आपला गौरीचा जो मंगळागौरीचा जो प्रोग्राम आहे ना, तो चालू केला आम्ही 11 वाजता. 1 तासच केला. तर इथं मुलांनी टी व्हीवरती गाणी लावलेली आहेत आणि ते बघून नाचत होत्या. होतंय काय ते कॉपीराईटमुळे मी आवाज म्यूट केलेला आहे. इथं थोडासा दांडिया वगैरे केला, कारण कोणी येतच नव्हतं. मग नंतर थोड्या वेळाने जेव्हा संपत आलं त्याच्यानंतर मग सगळेजण खेळायला चालू केला आणि मग उशीर झाला. तर इथं बघू शकता, इथं आता थोडाफार दांडिया केला. ज्यांना जे जे येत होतं ते प्रत्येकाने मग करत होतं. म्हटलं थोडा वेळ आपण गौरी जागूया, असं म्हणतात की जागरण करायचं असतं. गेल्या वर्षीसुद्धा केलं होतं, ह्यावर्षी पण केलं. पण ह्यावर्षी थोडं ठरवून केलं होतं. गेल्या वर्षी अचानक ठरलं आमचं आणि मग केलं होतं. त्याचा पण व्हिडिओ आहे, तुम्ही बघितलं नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर इथं आमचं मग थोडाफार डान्स वगैरे केला. प्रत्येकाला जसं जसं येत होतं त्यांनी तसं तसं केलं. फुगड्या वगैरे केल्या. मुलांचं पण होतं, मुलींनी पण केलं. इथं थोडंफार शूट घेतलेलं आहे, मुलांनीच घेतलं. इथं लाटण्याचा खेळ खेळत होते, लाट्याबाई लाट्या असं चालू होतं. तर चला, आता तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट करून सांगायला विसरू नका. चला आता आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करू.
चला तर मंडळी, याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.